महत्त्वाचा विषय घेऊन मी आज आपल्या समोर येतोय। आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण गेली 5-7 दिवसापासून मी मीडियावर बघतोय की आपल्या देशातल्या 94,000 शाळा ह्या बंद पडलेल्या आहेत आणि 1 लाख शाळा ह्या एक शिक्षकी उरलेल्या आहेत, म्हणजे ते सुद्धा आता बंद व्हायच्या मार्गावर निघालेले आहेत। आता आपण असा जर विचार केलो की 94,000 शाळा बंद पडल्या, 1 लाख त्याच्या मार्गावर आहेत, म्हणजे 1,94,000 शाळा आपल्या देशातल्या जर बंद पडत असतील तर ह्याचा विचार आपण केला पाहिजे। कारण जिथून आपण विद्यार्थी घडवणार आहोत, देशाचं भवितव्य घडवणार आहोत, त्यात जर शाळा जर बंद होत असतील तर हा विषय गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे। बरं, हा विषय काय आहे माहिती आहे का? RTIचा एक नियम आहे, राईट टू एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो। 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात जिथं ते राहतात तिथून 1 किलोमीटरच्या आत त्यांना शाळा उपलब्ध करून देणे हे गव्हर्नमेंटचा नियम आहे। आणि आता गव्हर्नमेंटच शाळा बंद करायला लागले, ह्याला कारणीभूत कोण आहे? शाळा बंद का होत आहेत? अरे बाबा, GDPच्या 6% खर्च व्हायला पाहिजे असं कोठारी आयोगानं सांगितलं होतं की आपली जी GDP आहे ना, त्या GDPच्या शिक्षण क्षेत्रावर 6% खर्च झाला पाहिजे असं कोठारी आयोगाचं मत होतं। पण आपला होते किती? 2 पॉईंट, म्हणजे 2.5% नुसता खर्च आपण शिक्षण क्षेत्रावर करतो। आता शाळा बंद नाही पडणार तर कशा चालू राहतील? बरं, याचं सगळ्यात मोठं नुकसान कोणाला व्हायले? दुर्गम भागातील, डोंगरी भागातील, खेड्यापाड्यातील, तंड्यावरच्या, वस्तीवरच्या सर्व विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे। मला आता भीती वाटायला लागली की आपल्या सरकारला आपल्या देशातली लेकरं शिकवायचेत की नाही, हाच प्रश्न माझ्या पुढे पडलाय। मग सरकार कारण काय सांगते? नाही, पालकांचा कल खाजगी शाळेकडे गेला। सरकारनं तर एक विषयामध्ये असं काही सांगितलंय की मी शॉक झालो, किंवा शाळा बंद का पडतात ह्याचं कारण सरकारकडून काय आलं असेल तर लोकसंख्येवर आपण ताबा मिळवलाय, वाढ कमी झाली। अरे, आपला देश जगात नंबर 1 वर गेलाय लोकसंख्येच्या बाबतीत। दुसरं कारण विचारलं तर पालकांचा ओढ खाजगी शाळेकडे झालाय। खाजगी का झालाय? तिथं काय आहे? तिथं जर तुम्ही शाळेत गेला तर एक गोष्ट विचार करा, तिथं जो शिकवणारा जो वर्ग आहे खरंच तो क्वालिफाईड आहे का? याचं उत्तर पालकापाशी आहे, सरकारपाशी आहे आणि सगळ्यापाशीच आहे, कारण तिथला शिक्षक हा क्वालिफाईड नाही। त्याच्यामुळं गावागावातील सर्व लोकांना माझी विनंती आहे की पहिल्यांदा आपल्या शाळा वाचल्या पाहिजे। त्याच्यामुळं हा व्हिडिओ करण्याचा माझा विषय झाला। बरं, ह्याच्यात सगळ्यात मोठं नुकसान ह्या मुलींचं होणार आहे, कारण आमच्या मुली, आता आमच्या गावातली जर शाळा बंद झाली असेल तर 5 किलोमीटर आम्हाला दुसऱ्या शाळेत जावं लागतं। मग जाण्या येण्याची व्यवस्था काय? काहीच माहीत नाही, सरकारकडे याचं उत्तरच नाही। संरक्षणाचा विषय आहे, त्याचं काय? याचंही सरकारकडे उत्तर नाही। मग शाळा तर बंद व्हायला लागल्या। अरे, ह्याचं कारण सरकारपाशीच आहे। तुम्ही शाळेतल्या शिक्षकाला गावातले संडास मोपायला लावले, हागंदरी मुक्त झाली की नाही रस्ते बघून या म्हणायला लागले, मतदानासाठी उभा करायला लागले, जन्मदर मोपा म्हणून उभा करायला लागले। शासनाचे असंख्य काम हे शिक्षकाला लावले जातात, शाळेमध्ये शिक्षक नाही। याला कारणीभूत कोण आहे? हे बंद करा, शिक्षकाला शाळेत ठेवा आणि तो शाळा घडवेल, पण त्याला पहिल्यांदा शाळेत तरी येऊ द्या। कारण कुठलेही चालू आहे, यामुळं मोठं नुकसान होणार आहे। आता विचार करता आपल्या देशात आता साधारणतः 94,000 शाळा बंद झाल्यात, तर त्यात महाराष्ट्राच्या 1,000 शाळा आहेत। हे सुरुवात आहे, आताच आपण जागृत झालो पाहिजे, तरच ही गोष्ट आपण थांबवू शकता। गावातलं सगळ्यात मोठं वैभव जर काही असेल तर ती शाळा आहे, ती आपल्या गावातली शाळा टिकली पाहिजे। त्याच्यामुळं सर्व गावानं प्रयत्न केला पाहिजे, आपल्या शाळेकडे कल गेला पाहिजे। सगळे सांगतात आपल्या शाळेतला रिझल्ट नाही,
कुठला रिझल्ट आहे? तुकाराम मुंडेसारखे माणसं जिल्हा परिषदला शिकलेत, विश्वास नागरा पाटलासारखी माणसं इथंच शिकलेत, मग रिझल्ट कसा नाही? ही तुम्हाला मानसिकता बदलण्याचं एक कॉर्पोरेट आहे. यांनी व्यवसाय चालू केला आहे, खाजगी लोकांनी व्यवसाय चालू केला आहे, कॉर्पोरेशन तयार केलं आहे सगळं, आणि आपली मानसिकता बदलून टाकण्याचं काम घाट घातलं आहे. आणि यामध्ये सरकारचा सुद्धा हस्तक्षेप आहे असं माझ्या सरकारचं मत आहे. त्यामुळं हे थांबलं पाहिजे. आपल्या गावातल्या शाळा ह्या जगल्या पाहिजे, सुंदर झाल्या पाहिजे. त्यामुळं आमच्या गावात लोक शिकतील. त्याच्यामुळं माझी विनंती आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या जितक्या काही शाळा आहेत ह्या सर्व शाळाच्या शिक्षकांना आणि त्या गावातील सर्व पालकांना माझी विनंती आहे, आपल्या गावातली शाळा ही जगली पाहिजे, जिवंत राहिली पाहिजे, सुंदर झाली पाहिजे, आणि इथून आपले विद्यार्थी सर्वांगीण विकास करून वाढले पाहिजे. एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आजचं एवढंच होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.